नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। आज आपल्या स्टुडिओमध्ये इथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे उपस्थित आहेत। अर्थात पवार काका पुतण्यांनी एकत्र यावं का, त्यांच्यामध्ये मिठाचा खडा नेमकं कोण टाकतं आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या आत काका पुतण्या खरंच एकत्र येणार का, या संदर्भामध्ये अनेक प्रश्न खरं तर महाराष्ट्राच्या मनात आहेत। त्याचबरोबर अण्णा बनसोडे यांचा एक साधा पानटपरीवाला ते 3 टर्म आमदार आणि त्यानंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष हा जो प्रवास आहे, हा प्रवास त्यांचा नेमका कसा झाला, कसं वाटतंय त्यांना, ते देखील आपण विचारणार आहोत। अण्णा बनसोडेजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये। नमस्ते अण्णा, हे विचारायचंय की एकतर एक साधा पानटपरीवाला ते 3 टर्म आमदार पिंपरीमधून आणि त्यानंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष, कसा वाटतो हा प्रवास तुम्हाला? खरं तर 1997 पासून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली होती। 1997 ते 2007 पर्यंत मी सलग 3दा वेगवेगळ्या मतदारसंघातून नगरसेवक पद भूषवलेली। त्यामध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो। त्यानंतर 2009 साली खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे मार्गदर्शक राष्ट्रीय नेते आमचे आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली 2009ला मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यावेळेस मी भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून आलेलो। 2009, 2019 ते 2024 पर्यंत मी सलग 3 वेळा आमदार म्हणून काम करत असताना दादांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, दादांनी माझ्या कामाची केलेली प्रशंसा, मी त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलो याची खऱ्या अर्थानं बघितलं तर पावती म्हणून आज दादांनी मला एवढं मोठं पद म्हणजे महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष पद म्हणून त्यांनी मला काम करण्याची संधी दिलेली। खरं तर मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि माझे मार्गदर्शक माझे नेते आदरणीय दादा असतील यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, ज्याचा की काही राजकीय वारसा नसलेल्या सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी या सर्वांना मनापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष असतील प्रफुल्लभाईजी पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। अण्णा, तुम्ही अजितदादांचे कट्टर समर्थक आहात, तुमच्या बोलण्यातनं ते जाणवतं। अशा वेळेला आता काका आणि पुतण्या या दोघांनी एकत्र यावं अशा सध्या चर्चा सुरू आहेत। तुम्ही असं म्हणाला होतात की कोणीतरी मिठाचा खडा टाकत असेल तर, पण असं होऊ शकतं तर कोणी खरंच यामध्ये काही मिठाचा खडा टाकतंय का, की मग काका पुतण्या हे एकत्र येणार आहेत? तुम्हाला आठवत असतं निवडणुकीच्या 7-8 महिन्यापूर्वी पण ज्या टायमाला विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यावेळेस पण मी अशीच भूमिका प्रेस मीडियासमोर सांगितली होती की खरं तर आदरणीय पवार साहेब हे देशाचे गेली प्रदीर्घ काळापासून त्यांनी लोकांनी काम केलेले, महाराष्ट्र घडवण्यामध्ये राज्यामध्ये आणि भारत देशाचं एक अतिशय कुशल असं नेतृत्व आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तर मी त्यांना देवासमान मानतो आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची ही भावना आहे की आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादांनी एकत्र आहोत। एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली, त्या पक्षाच्या स्थापनेपासून आदरणीय दादांनी तो वारसा चालवण्याचा मनापासून प्रयत्न केलेले आहे आणि दादा आणि पवार साहेब जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या जनतेला माझ्यासारख्या मात्र कार्यकर्त्यांना वाटतं, पदाधिकाऱ्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं, मात्र त्या 2 नेत्यांना असं वाटतं का की आपण एकत्र यायला हवं किंवा अशा काही हालचाली सुरू आहेत का एकत्र यावं म्हणून? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शेवटी आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय दादा असतील, यांनी महाराष्ट्राच्या हिताचाच प्रश्न कधी आजपर्यंत केलेला आहे। त्यांच्या दृष्टिकोनाने आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा एकत्र आले तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला नक्कीच आनंद होईल। पण हा निर्णय कोण घेईल? म्हणजे मोठे पवार घेतील की
दादा घेतील, दादाही घेऊ शकतात आणि आदरणीय पवार साहेबही घेऊ शकतात. पण एक वस्तुस्थिती की काही लोकांना असं वाटत असेल की तुम्ही हा जो प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की मिठाचा खडा, पण शेवटी दादानी जर ठरवलं आणि आदरणीय पवार साहेबांनी जरी ठरवलं की एकत्र यायचं, तरी कुणी काही किती जरी केलं आणि जर कदाचित कोण मिठाचा खडा टाकण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्यांचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होणार नाही. सांगून टाका की हा मिठाचा खडा नेमकं कोण टाकते? नाही, आता पवारांच्या मोठ्या पवारांच्या पक्षातले टाकतायत की मग दादांच्या पक्षातले टाकतायत? नाही, तुम्ही आता जो मला प्रश्न विचारलेला आहे तर माझं तुम्हालाच विनंती आहे की मिठाचा खडा कोण टाकते, जर तुम्ही शोधलं तर आम्हाला पण बरं वाटेल. अच्छा, म्हणजे ते आम्ही शोधायचे. आता तिथे संजय राऊतांनी शोधलंय खरं तर अण्णा. संजय राऊत असं म्हणतात की यामध्ये मिठाचा खडा तटकरे आणि पटेल टाकतायत. मला नाही वाटत तसं काय असेल म्हणून. शेवटी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते दोघांनी एकत्र आले तर आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या सर्व आमदार असतील, खासदार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील त्यांचं स्वागतच करतील. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की संजय राऊत जसं म्हणतात की तटकरे आणि पटेल असा काही मिठाचा खडा नाही, तसं शक्यच नाही. मग पवारांच्या पक्षातले जितेंद्र आव्हाड हा मिठाचा खडा टाकतायत असं वाटतं का तुम्हाला? माझं एकदम स्पष्ट मत आहे, आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादांनी जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं जे शाहू फुले आंबेडकरांचा वारसा खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी पण चालवले आणि खऱ्या अर्थाने आदरणीय दादाही त्यांची राष्ट्रवादी पक्ष त्या मार्गानेच चालू आहे, तर मला वाटतं की तसं काय होणार नाही. आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा जर ठरवतील तर नक्कीच दोन्ही पक्ष एकत्र येतील. पवार साहेब असं म्हणाले होते की समजा एकत्र येण्याचा निर्णय हा सुप्रिया सुळे किंवा सुप्रियाताई हा निर्णय घेऊ शकतात असं पवार म्हणाले होते. असे मोठ्या साहेबांनी गेली 15-20 दिवसापूर्वी ते वक्तव्य केलं होतं. बरोबर. आणि आता काल परवा काही जणांनी असं दाखवलं होतं की पवार साहेब तसं वक्तव्य केलं नाही म्हणून. पण पवार साहेबांनी जर ठरवलं, आदरणीय दादा आहेत, आदरणीय सुप्रियाताई सुळे आहेत, तो बसून निर्णय घेतील. म्हणजे हा निर्णय हा पवार कुटुंबातच होणार, पक्षामध्ये काही असा निर्णय होणार नाही. आदरणीय दादा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विचारतील, माझ्यासारख्या आमदाराला विचारतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारतील. शेवटी कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं जे आमदार आलेले, जे खासदार आलेले, ते दादाच्या विश्वासावरती आलेले. त्यामुळं दादा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच जो काय निर्णय घेतील ते घेतील. सुरुवातीला आपण पाहिलं दादा ज्या वेळेला बाहेर पडली त्यानंतर दादांनी पुढाकार घेतला होता. पवारांच्या त्यांच्या 2 ते 3 बैठकाही झालेल्या होत्या, संवादही झालेला होता. आता तुम्हाला असं वाटतं की मोठ्या पवारांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा? नाही, एक कुटुंब प्रमुख म्हणून आदरणीय पवार साहेब मोठे आहेत. पवार साहेबांनी जरी पुढाकार घेतला तर दादाही त्यांना मान देतीलच ना. म्हणजे अजितदादांकडनं पवारांनी आपल्यासोबत यावं म्हणून आग्रह होता, मात्र आता मोठ्या पवारांनी त्याला प्रतिसाद द्यायला हवा असं तुम्हाला वाटतं? माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला पण अजून तसंच वाटतंय की दोन्ही पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं अतिशय चांगलं होईल आणि जेणेकरून कार्यकर्त्यांनाही बाबा एक पाठबळ मिळेल की आदरणीय पवार साहेबांना त्यांना लोकांनी आजपर्यंत मार्गदर्शक असतील. पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेस एकत्र होते त्यावेळेस त्यांना लोकांना आमच्यासारख्या कार्यकर्ते दैवतच मानत होते. आज आदरणीय दादाही जर एकत्र येत असतील तर दादा सर्व पक्षाच्या आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तो निर्णय घेतील. आता राष्ट्रवादीचा वर्धापन दिन येतोय, माझे काही 2 वर्धापन दिन साजरे होणार का, की मग यामध्ये दोन्ही काका पुतळे एकत्र येणार? आता आमची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाची तयारी ही 10 तारीखला मला वाटतं बालेवाडी या ठिकाणी चालू आहे आणि पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना जेणेकरून जास्तीत जास्त कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार. ज्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातनं यायची त्याचंही नियोजन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, आदरणीय दादा असतील आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख आमदार, जिल्हा अध्यक्ष असतील, त्या परीनेच प्रयत्न चालू आहे की जेणेकरून उद्या जो वर्धापन दिन बालेवाडी या ठिकाणी साजरा करायचा आहे तो पक्षाच्या वतीने मोठा कार्यक्रम झाला पाहिजे अशी सर्वांची धारणा आहे. खूप खूप धन्यवाद अण्णा, तुम्ही इथे बोललात त्याबद्दल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील. तर शरद पवार यांनी पुढाकार